राम नारायण राम, आकाशाने जी सृष्टी निर्माण केली त्याला काहीच किंमत नाही का? आकाशात जितके तारे नक्षत्र आहेत त्या सर्वांमध्ये मानव देहाशिवाय जाऊ शकतो आणि देहासह देखील जाऊ शकतो। मानवाला जन्म देणाऱ्या त्या आकाशाला तुम्ही ईश्वर, अल्लाह, भगवान काहीही म्हणू शकता, पण त्याचे जे खरे नाव आहे त्यालाच त्या नावाने हाक द्यायला हवी। लोक ज्या देवाला, ईश्वराला हाक मारतात ते त्याचे खरे नाव नाही। या माणसाने बांधलेलं मंदिर महत्त्वाचं ठरतं, पण माणूस स्वतः महत्त्वाचा राहत नाही। आकाश हे मानवाचं, हाडांचं, सर्वाचं पालक आहे, म्हणून माणसाने आकाशाला नेहमी स्मरावं। राम नारायण राम हे आपल्या खऱ्या आई वडिलांचं नाव आहे, हे आकाशाचंही नाव आहे। तुमचं प्रश्न असेल, विवेक ओळखायचा कसा? विवेक ऐकतो, बोलतो, आपल्या शरीराला धरून ठेवतो, तो चांगल्या आणि वाईटामध्ये फरक करणं शिकतो। विवेकच मन आहे, विवेकच शरीर आहे, विवेकच चेतना आहे, विवेकच आत्मा आहे। विवेक म्हणजे सर्व काही आहे। जोपर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक गोष्ट आपली आहे, जोपर्यंत हे पूर्ण पॅकेज टिकून राहतं तोपर्यंतच शरीर काम करतं। आजची युवक पिढी जेव्हा राम नारायण रामशी जोडली जाते तेव्हा या बीज मंत्राचा जप करून त्यांच्या अंतरात विवेकाचं जागरण होतं। प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की लहानपणापासूनच ही शिकवण आपल्या मुलांना द्यायला हवी। बालवयातच राम नारायण राम या नावाशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न व्हायला हवा, जेणेकरून वेळेत त्यांच्यात विवेकाचा विकास सुरू होईल। खूप गरज आहे की आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करावं, आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा, आपल्या विवेकाचं ऐकावं। जीवनात तुम्ही काहीही कार्य करा, तुमचं विवेकच तुम्हाला योग्य दिशा दाखवतं, म्हणून नेहमी विवेकाचं ऐका। आजच्या काळात प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे, शांततेच्या शोधात आहे, यासाठी आपण ठिकठिकाणी भटतो, पण आपण विसरतो की हे सुख आणि शांती आपल्या आतच आहे। आपल्याला फक्त राम नारायण राम या नावाशी जोडावं लागेल आणि मग बघा जीवनात खऱ्या सुखाची अनुभूती कशी मिळते ते। पृथ्वीवर निर्माण झालेला माणसाने बनवलेला धर्म काही लोकांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केला आहे। जितके धर्मगुरू, कथावाचक आहेत त्यांनी कधी मृत्यूनंतर येऊन विचारलंय का की तुम्ही कसे आहात? पृथ्वीवर जे 400 तथाकथित धर्म आहे ते शेवटी आले तरी कुठून? धर्माची चर्चा सगळे करतात, पण खरा धर्म म्हणजे काय? खरं धर्मग्रंथ कोणता? जेथे प्रत्येक मनुष्य धर्माच्या बंधनात अडकून फक्त स्वतःचा फायदा पाहतो आहे। पण आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारी जी म्हणतात की सर्वात मोठा धर्म म्हणजे आकाश, ज्याच्यापासून या सृष्टीतील सगळं काही उत्पन्न झालं आहे, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ म्हणजे राम नारायण राम। या धर्मग्रंथाचं प्रत्येक पान हे ब्रह्मांडात विखुरलेले तारे आणि ग्रह नक्षत्र आहेत। या पृथ्वीवरचे सुमारे 800 कोटी लोक ज्यांचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ते सर्व राम नारायण राम या धर्मग्रंथातूनच बनले आहेत। आजच्या जगात अत्यंत गरज आहे की आपण राम नारायण राम या नावाशी जोडले जावं, कारण एकटाच राम नारायण राम आहे जो आपल्या गुंतागुंतीच्या जीवनाला योग्य दिशा देतो। जेव्हा एखादा व्यक्ती राम नारायण रामशी जोडला जातो तेव्हा त्याला जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळते, आणि हीच नवी दृष्टी त्याला नवचैतन्य देते आणि जीवन सफल करतं।